कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले? 1915 साली. इ. 1193 साली नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय कोणी जाळून टाकले? बख्तियार खिलजी. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने कोणाचा पराभव केला? मोहम्मद घोरी. भारताचे पहिले दागिन्यांचे उद्यान ज्वेलरी पार्क कोठे स्थापित आहे? नवी मुंबई. खालीलपैकी कोणते पीक रब्बी पीक आहे? मोहरी. तेलुगूमध्ये आमुक्तमाल्यदा हा राजनीतिक विषयक ग्रंथ कोणी लिहिला? कृष्णदेवराय. मलेरिया आणि अतिसार हे कशामुळे होतात? प्रोटोझोआ. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतार दरीतून वाहते? तापी नदी. खालीलपैकी कोणाच्या काळात महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला? यादवांच्या काळात. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लोकसभेतील अध्यक्ष घेतला आहे? युनायटेड किंगडम. मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील मुख्य सदस्यांना नवरत्न असे म्हणत, त्यात कोणाचा समावेश नव्हता? राजा भारमल. 1556 मध्ये पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये लढली गेली? अकबर व हेमू. पाण्याच्या वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होणे म्हणजेच टिंबटिंब होय. दृढीभवन. भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपती. 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये लढली गेली? बाबर आणि इब्राहिम लोदी. राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर स्थित आहे? अंबा नदी. लक्षद्वीप बेट हे अरबी समुद्राच्या कोणत्या किनारपट्टीलगत स्थित आहे? केरळ. कोणाच्या स्मरणार्थ 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो? रॉबर्ट कोच. 8व्या शतकामध्ये सिंध प्रांतावर कोणी स्वारी केली होती? मोहम्मद बिन कासिम. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची पदे रिक्त असल्यास भारताचे राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करते? भारताचे सरन्यायाधीश. जर्मन चांदी हा कशाचा मिश्रधातू आहे? तांबे जस्त निकेल. दीन ए इलाही हा धर्म कोणी स्थापन केला? अकबर. घन पदार्थ गरम केल्यावर ते थेट वायूमध्ये बदलतात, या प्रक्रियेला काय म्हणतात? संप्लवन.
खालसा दलाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? गुरु गोविंद सिंग. कापलेला हिरा कशामुळे चमकतो? पूर्ण आंतरिक परावर्तन. प्रकाशाचा रंग कशावरून ठरवला जातो? तरंगलांबी. सुफी पंथ हा कोणत्या धर्मातील एक पंथ होय? इस्लाम. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु कोण होते? गुरु नानक. सुलतानशाहीचा शेवटचा सुलतान कोण होता? इब्राहिम लोदी. भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? संत ज्ञानेश्वर. मिर्झा राजे जयसिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा केव्हा तह झाला? जून 1665. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील पद व काम याबाबतचा चुकीचा पर्याय ओळखा. पंडितराव न्यायदान करणे. इंग्रज आणि मराठ्यांमध्ये आष्टीची लढाई केव्हा लढली गेली? इ.स. 1818. इंग्रजांनी कोणत्या वर्षी पुणे ताब्यात घेऊन युनियन जॅक हा आपला ध्वज फडकवला? 1817. 1175 मध्ये भारतावर पहिले आक्रमण खालीलपैकी कोणी केले होते? मोहम्मद घोरी. दिल्लीच्या सुलतानशाहीचा पहिला सुलतान कोण होता? मोहम्मद घोरी. भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम कोण होता? मोहम्मद बिन कासिम. भारतातील मुस्लिम सत्तेचा संस्थापक कोण होता? मोहम्मद घोरी. दिल्लीच्या सुलतानशाहीची पहिली महिला सुलतान कोण होती? रजिया सुलतान. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना कोणी सुरू केली? छत्रपती शिवाजी महाराज. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्या किती टक्के आहे? 31.16%. सतीबंदी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1829 साली. आर्यभारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हर्षद सरपोतदार. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड विल्यम बेंटिक. खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी आहे? वरीलपैकी सर्व. 2011च्या जनगणनेनुसार शीख धर्माची लोकसंख्या किती टक्के आहे? 1.9%.
1867 मुंबई येथे खालीलपैकी कोणता समाज स्थापन झाला? प्रार्थना समाज. राजा राममोहन रॉय यांच्या ब्राह्मो समाजाला कोणी विरोध केला होता? भवानीचरण बंडोपाध्याय. पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन कोणी केले? द्रौपदी मुर्मू. मुदलियार आयोग कोणत्या वर्षीचा आहे? 1952. दांडी यात्रा कधी सुरू झाली होती? 1930 साली. खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा. वरीलपैकी सर्व योग्य. परतीच्या मान्सूनचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? ऑक्टोबर ते नोव्हेंबर. पायिकांचा उठाव कोणत्या वर्षी झाला होता? 1817 साली. वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात? पंतप्रधान. आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? स्वामी दयानंद सरस्वती. जस्टिस पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1916 साली. EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किती टक्के झाला आहे? 8.15%. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? गणेश वासुदेव जोशी. स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ताराबाई शिंदे. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? स्वामी दयानंद सरस्वती. हर घर जल मिशन प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते? गोवा. उष्णकटिबंधीय सदाहरित वने कोठे आढळतात? पश्चिम घाट. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवरील धबधबा आहे? कावेरी नदी. तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त कोण हजर होते? तेज बहादूर सप्रू. इंग्रज व मराठा दुसरे युद्ध केव्हा झाले? 1802 ते 1805. जिवंत पेशीचा शोध खालीलपैकी कोणी लावला? अँटोनी व्हॅन लिवेनहुक. 2011च्या जनगणनेनुसार बौद्ध धर्माची लोकसंख्या भारतात किती टक्के होती? 0.7%. अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधीचे कलम कोणते आहे? कलम 17.
1864 साली मद्रास येथे वेद समाजाची स्थापना कोणी केली? श्रीधरलू नायडू. 2023च्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक पदके मिळाली होती? महाराष्ट्र. आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? 'पंडिता रमाबाई'. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते? 13 एप्रिल 1919. आर्थिक आरोग्य स्कोरकार्डमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? महाराष्ट्र. कलम 18 कशाशी संबंधित आहे? पदव्या समाप्ती. खालीलपैकी कोणती नदी कावेरी नदीची उपनदी नाही? इंद्रावती नदी. स्मरणगाथा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? गो. नी. दांडेकर. दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी घडले होते? 1941 ते 1945. माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 15 ऑक्टोबर 2005. कलम 23 कशाशी संबंधित आहे? शोषणाविरुद्धचा हक्क. लाडली बहना योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मध्य प्रदेश. शूद्र अतिशूद्र यांनी एकत्र यावे असे कोणी म्हटले आहे? महात्मा ज्योतिबा फुले. अहमदाबाद येथे गिरणी कामगारांचा सत्याग्रह कोणी केला? महात्मा गांधीजी. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पु ल देशपांडे. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी लिहिले आहे? वरीलपैकी सर्व योग्य. 2001 ते 2011च्या दरम्यान भारताचा लोकसंख्या वाढीचा दर किती टक्के आहे? 17.5%. 2011च्या लोकसंख्यानुसार स्त्री पुरुष यांच्या साक्षरतेतील फरक किती टक्के आहे? 16.5%. नर्मदा बचाव आंदोलनात महाराष्ट्राच्या कोणत्या व्यक्तीने सहभाग घेतला होता? मेधा पाटकर. कायमधारा पद्धत कोणी चालू केली? लॉर्ड कॉर्नवालिस. स्माईल 75 ही योजना कशाशी संबंधित आहे? वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी कोणते पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आहे? वरीलपैकी सर्व. पिट्स इंडिया कायदा कोणत्या वर्षीचा आहे? 1784चा. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गोदावरी परुळेकर. थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर बी.आर. आंबेडकर. खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे?
वारणा नदी. 2011च्या जनगणनेनुसार शीख धर्माची लोकसंख्या किती टक्के आहे? 1.9%. 1867 मध्ये मुंबई येथे खालीलपैकी कोणता समाज स्थापन झाला? प्रार्थना समाज. पेशी केंद्रकाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? रॉबर्ट ब्राऊन. 42वी घटनादुरुस्ती 1976 ने सरनाम्यात कोणत्या शब्दाचा समावेश केला? वरीलपैकी सर्व. इंग्रज व फ्रेंच पहिले युद्ध कोणत्या तहाने थांबले? एक्सला शापेलचा तह. ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील लांबी किती किमी आहे? 916 किमी. महाराष्ट्राचे वाल्मिकी असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? ग. दि. माडगूळकर. कलम 19 मध्ये किती प्रकारचे स्वातंत्र्य आहेत? सहा. शारजा क्रिकेट स्टेडियमच्या वेस्ट स्टँडला कोणत्या भारतीय खेळाडूचे नाव दिले आहे? सचिन तेंडुलकर. कलम 29 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? महात्मा ज्योतिबा फुले. मूळचा भारतीय असलेला मात्र भारताबाहेर निवास करणारा व्यक्ती याबाबतचा कलम कोणता? कलम 8. कलम 32 कशाशी संबंधित आहे? घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ग. वा. जोशी. फकीरा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? अण्णाभाऊ साठे. उचल्या या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? लक्ष्मण गायकवाड. 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव कोणत्या व्यक्तीने मांडला होता? पंडित जवाहरलाल नेहरू. 1898 मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली होती? ॲनी बेझंट. उपरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? लक्ष्मण माने. केसरी हिंद पदवी प्रथम कोणत्या महिलेला देण्यात आली होती? पंडिता रमाबाई. भगवद्गीतेचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर गीताई हा ग्रंथ कोणाचा आहे? विनोबा भावे. वेबसाईट फ्रंट पेज तयार करण्यासाठी कोणत्या भाषेचा वापर केला जातो? HTML. HRAचे HRSA हे नामकरण कधी झाले?
1928 मध्ये अग्निपंख हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? APJ अब्दुल कलाम. श्यामची आई या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? पांडुरंग सदाशिव साने. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते? बनारस. भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत असे म्हटले जाते? निलगिरी पर्वत. दिफू हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? आसाम. लाडली बहना योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे? मध्य प्रदेश. युगंधरा या कादंबरीचे लेखिका कोण आहेत? सुमती क्षेत्रमाडे. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? दादाभाई नौरोजी. स्वातंत्र्यपूर्व काळात मंत्रिपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? विजयलक्ष्मी पंडित. कोसबाडच्या टेकडीवरून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अनुताई वाघ. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले. फकीरा या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? अण्णाभाऊ साठे. 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी विद्वांसाठी कोणती संस्था स्थापन केली होती? शारदा सदन. छावा हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? शिवाजी सावंत. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? दिल्ली. अल्पसंख्याक महिलाच्या नेतृत्व विकासासंबंधी योजना कोणती आहे? नई चेतना योजना. महात्मा गांधींनी अहमदाबाद येथे गिरणी कामगारांचा सत्याग्रह मिल स्ट्राईक कोणत्या वर्षी केला? 1918 साली. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1939 साली. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता? 1961 ते 1966. विधवा विवाह संघाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केव्हा केली? 1893 साली. RTIला उत्तर देण्यासाठी कमीत कमी कालावधी किती असतो? 30 दिवस. 1864 साली मद्रास येथे वेद समाजाची स्थापना कोणी केली? श्रीधरलू नायडू. 2023च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक पदके मिळाली होती?
महाराष्ट्र साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस हा लोककथा संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? दुर्गा भागवत. भारतात एकूण किती टक्के वनक्षेत्र आहे? 21.72. बहादूर शाह जफर याचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता? 7 नोव्हेंबर 1862. अघळ पघळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पु ल देशपांडे. खालीलपैकी कोणती नदी कावेरी नदीची उपनदी नाही? इंद्रावती नदी. पुनर्जन्म हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? शांता शेळके. लॉर्ड चार्ल्स हार्डिंगचा कार्यकाळ कोणता आहे? 1910 ते 1916. महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? सुरेश जोशी. RTI 2005 महाराष्ट्रात कोणत्या महिन्यात लागू करण्यात आला? ऑक्टोबर.